नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज मी माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. खास करून युवा वर्गांसाठी ही माहिती प्रेरणादायक ठरणार आहे. तर आता नुकतेच 10वी-12वीचे निकाल लागले. बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी पासआउट झाले. तर आता त्यांना प्रश्न पडला असेल की कोणतं क्षेत्र निवडावं, कोणते कोर्सेस घ्यावे, जेणेकरून भविष्यात कायमस्वरूपी रोजगार आपल्याला भेटेल. असे महत्वाचे 5 रोजगार मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, जे कधीच संपणार नाहीत. एनी टाइम आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे हे कोर्सेस असतील, हे जॉब्स असतील. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी व्हिडिओ पाहाल, त्यावेळीच आपल्याला याची माहिती सविस्तर मिळणार आहे. त्यामुळे आपण हे कोर्सेस कोणते आहे हे जाणीवपूर्वक लक्ष देऊन पहा आणि नक्कीच या कोर्सेसचा आपण विचार करा. या कोर्सेसचा जर आपण विचार केला तरच येणाऱ्या काळात आपल्याला विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास काही हरकत नाही. तर चला तर दर्शको, आपण व्हिडिओ सुरू करूया आणि हे नेमके 5 रोजगार, 5 संध्या या कोणत्या आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया. तर प्रथम जी करिअर संदर्भात जो कोर्स आहे, हेल्थ केअर आणि वैद्यकीय क्षेत्र. नंबर 1, फ्युचर प्रूफ करिअर्स. तुम्हाला भविष्यात नक्कीच याचा फायदा होणार आहे. असेच मी कोर्सेस हे घेऊन आलेलो आहे. पूर्ण दर्शको, मित्रांनो, मैत्रिणींनो, मी पूर्ण अभ्यास करूनच मी आपल्या समोर येत असतो. त्यामुळे मी खास हे 5 कोर्सेस आपल्यासाठी मी हे निवडलेले आहेत. नक्कीच याचा फ्युचरमध्ये आपल्याला फायदा होणार आहे. तर पहिला बघा, हेल्थ केअर आणि वैद्यकीय क्षेत्र. भविष्यातील महत्व. जग कितीही डिजिटल झाले तरी रोबोट्स आणि किंवा AI प्रगत झाले तरी माणसाचे शरीर आणि जीव वाचवण्यासाठी माणसाचीच गरज लागणार आहे. हे AI रोगाचे निदान करू शकते, पण रुग्णाला जी सहानुभूती, काळजी आणि मानसिक आधार हवा असतो, तो फक्त एक माणूसच देऊ शकतो. प्रमुख करिअर्स पर्याय बघा, डॉक्टर्स, MBBS, BDS, BAMS, BHMS, तज्ञ डॉक्टर. नर्सिंग, BSc नर्सिंग, GNM. रुग्णालयामध्ये नर्सेसची मागणी जगभरात प्रचंड वाढलेली आहे. मेडिकल टेक्निशियन, BMLT, DMLT, लॅब टेक्निशियन, एक्स-रे, CT स्कॅन आणि AMIR ऑपरेटर. हे कोर्सेस अत्यंत महत्वाचे आहेत. मित्रांनो, तंत्रज्ञान औषध बनू शकते, पण रुग्णाचा हात हातात घेऊन तुम्ही बरे व्हाल हा विश्वास फक्त एक डॉक्टर किंवा नर्सच देऊ शकतो. त्यामुळे या क्षेत्राला कधीच मंदी येऊ शकत नाही. बघा, मी परत एकदा त्या कोर्सचं नाव सांगतो. हेल्थ केअर आणि वैद्यकीय क्षेत्र. 10वी आणि 12वी पास नंतर एक क्षेत्र आपण निवडू शकता. नंबर 1 झालं. आता दुसरं क्षेत्र बघा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन. इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन भविष्यातले महत्व याचं सांगतो तुम्हाला. देशाची लोकसंख्या वाढत आहे आणि प्रत्येकाला राहण्यासाठी घरे, प्रवासासाठी रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो आणि हायवे हवे आहेत. सॉफ्टवेअर व्हर्च्युअल जगात काम करते, पण प्रत्यक्षात जमिनीवर आधुनिक बंगले, टोलेजंग इमारती आणि पायाभूत सुविधा उभी करण्याचे काम सिव्हिल इंजिनियर शिवाय शक्य नाही. तर प्रमुख करिअर आणि पर्याय तुम्हाला मी आता सांगतो. डिप्लोमा, सिव्हिल इंजिनिअरिंग, बांधकाम क्षेत्राचा कणा, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट वेळेत आणि बजेटमध्ये पूर्ण करणारे मॅनेजर्स, आर्किटेक्चर्स आणि इंटरियर डिझायनिंग, सुंदर आणि आधुनिक घरे बंगले डिझाईन करणारे तज्ञ. तर दर्शको, देश किती डिजिटल झाला तरी इंटरनेटवर राहू शकत नाही. आपल्याला राहण्यासाठी घर, चालण्यासाठी रस्ते हवेच. त्यामुळे कुशल सिव्हिल इंजिनियर्स आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजरचे भविष्य नेहमीच सुरक्षित असते.
तर दर्शको, हा दुसरा कोर्स 10वी आणि 12वी पास नंतर इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन हा दुसरा झाला. याचा सुद्धा आपण विचार करू शकता. आता तिसरा तुम्हाला कोर्स सांगतो. एआय आणि डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी एआय एक्सपर्ट्स हा तिसरा कोर्स आहे बघा. भविष्यातील महत्व तुम्हाला आता मी सांगतो. जर एआय मुळे जुन्या नोकऱ्या जात असतील तर एआय स्वतः लाखो नवीन नोकऱ्या तयार करत आहे. ज्या कंपन्याला आपले बिझनेस वाढवायचे आहेत, त्यांना डेटा समजून घेणाऱ्या लोकांची गरज आहे. तसेच इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे सायबर क्राईम, हॅकिंग खूप वाढले आहे. त्यामुळे कंपन्याचा डेटा सुरक्षित हे सर्वात मोठे आव्हान आहे. तर प्रमुख करिअर मी यामध्ये तुम्हाला सांगतो. बी टीच, BCA, MCA इन एआय, डाटा सायन्स, एआय मॉडेल्स बनवणे आणि डेटा विश्लेषण करणे, सायबर सिक्युरिटी कोर्सेस, बँक आणि मोठ्या कंपन्याचे डेटा हॅकिंग पासून वाचवणे, हे प्रमुख एआय मध्ये येतं. तर तुम्हाला पॉइंट सांगतो. एआय ला घाबरू नका, एआयचा वापर करायला शिका. जे लोक स्वतःला एआय आणि सायबर सिक्युरिटीमध्ये अपडेट ठेवतील, त्यांना 2026 आणि त्यानंतरच्या काळात कोट्यावधीचे पॅकेज मिळू शकते. बघा, 10वी आणि 12वी पास नंतर येणारा काळ हा एआयचा असेल. तर हा कोर्सेस आहे बघा, एआय आणि डेटा सायन्स. हा कोर्स सुद्धा आपण करायला काय हरकत नाही. आता चौथा तुम्हाला कोर्स सांगतो. अक्षय ऊर्जा क्षेत्र, रिन्युएबल सोलर एनर्जी. अक्षय ऊर्जा क्षेत्र भविष्यातलं महत्व सांगतो. पेट्रोल, डिझेल आणि कोळसा वेगाने संपत चालला आहे. आता संपूर्ण जग सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि इलेक्ट्रिकल वाहनाकडे वळत आहे. भारत सरकार स्वतः सोलर पॅनल बसवण्यासाठी मोठ्या सबसिडी देत आहे. हे भविष्यातील सर्वात वेगाने वाढणारे आणि सर्वात मोठे मार्केट आहे. प्रमुख करिअर यामध्ये मी तुम्हाला सांगतो. सोलर टेक्निशियन, सोलर इंजिनिअरिंग, सोलर पॅनेलचे डिझायनिंग, इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स, ईव्ही मेकॅनिकल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल गाड्यांच्या बॅटरीज आणि मोटर्स दुरुस्त करणारे तज्ज्ञ या कोर्सेस मधून घडू शकतात. तर दर्शको, महत्वाचा पॉइंट सांगायचं म्हणजे भविष्य हे ग्रीन एनर्जीचे आहे. रस्त्यावर येणाऱ्या इलेक्ट्रिकल गाड्या आणि घरावर लागणारे सोलर पॅनेल्स हे कोट्यावधी तरुणांना रोजगाराची नवीन संधी देणारे आहे. त्यामुळे आपण या कोर्सचा जरूर विचार करू शकताय. अक्षय ऊर्जा क्षेत्र हा कोर्स आहे. ही इत्तुमत माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे. हे प्रमुख कोर्स कोणते आहेत हे टप्प्याने मी तुम्हाला 5 कोर्सेसची यादी ऍड करणार आहे. आपण ते क्लिक करून याची माहिती ऑनलाईन घेऊ शकता आणि आपण ऍडमिशन घेऊ शकता. ITI जे इंजिनिअरिंग कॉलेज असतात विविध, तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. आता 5वा कोर्स बघा, स्किल बेस्ड आणि क्रिएटिव्ह प्रोफेशनल्स. स्किल बेस्ड आणि क्रिएटिव्ह प्रोफेशन्स हा एक कोर्स आहे. भविष्याचं महत्व तुम्हाला या कोर्स सांगतो. कॉम्प्युटरवर होणारी अनेक कामे एआय करू शकते, पण ज्या कामामध्ये प्रत्यक्ष हाताचे कौशल्य, हँड्स ऑन स्किल्स आणि कल्पकता लागते, ती कामे रोबोट्स करू शकत नाही. घरात वायर जळाली तर कॉम्प्युटर ती दुरुस्त करू शकत नाही, ते इलेक्ट्रिशियनच लागतो. तर यामध्ये प्रमुख तुम्हाला करिअर्स आणि पर्याय सांगतो. ITI कोर्सेस, त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फिटर, सुतारकाम हक्काचा रोजगार देणारे हे कोर्सेस आहेत. त्यामध्ये ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग आणि क्रिएटिव्ह डिझाईन, ब्रँड सारख्या कल्पक जाहिराती आणि डिझाईन तयार करणे हे महत्वाचं आहे. आणि आता तुम्हाला महत्वाचा पॉइंट सांगतो. मित्रांनो, पदवी डिग्री घेण्यापेक्षा कौशल्य स्किल शिकण्याला महत्व द्या. एक उत्तम इलेक्ट्रिशियन किंवा कल्पक डिझायनर महिन्याला कोणत्याही सामान्य नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतो, कारण त्याचे काम एआय कधीच हिरावून शकत नाही. तर दर्शको, मला आपल्याला सांगायचं आहे, 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागले, पण पारंपरिकच्या क्षेत्राच्या मागे धावून गर्दीचा हिस्सा बनवू नका. आज आपण
पाक क्षेत्रामध्ये जे आता पाच जे क्षेत्र तुम्हाला मी सांगितलेले आहेत, अ, आपण याच्यामध्ये करिअर घडवू शकता. आपण हे 5 जे आहेत कोर्सेस, हे आपण याचा स्टडी करून, अभ्यास करून, स्वतः त्यामध्ये आत्मसात करून भविष्यात एक स्वयंरोजगार, स्वतःचा रोजगार तुम्ही स्थापन करू शकता. परत एकदा मी तुम्हाला त्या 5 कोर्सची नावे एकदा सांगतो. तुम्ही लक्षात ठेवा आणि शेवटपर्यंत जे आपले मित्र, मैत्रीण असेल, तरुण वर्ग असेल, हा व्हिडिओ जी ऑलराउंडर इथं साईडला दिलेल्या घंटेवर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवार असेल, ग्रुप असेल, सोशल मीडिया असेल, प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून एखाद्या गरीब कर्तृत्ववान मुला-मुलींना याचा फायदा होईल. आणि हे 5 कोर्सेस परत एकदा मी तुम्हाला सांगतो. पहिला कोर्स आहे हेल्थ केअर आणि वैद्यकीय क्षेत्र. दुसरा कोर्स आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन. तिसरा कोर्स आहे एआय आणि डेटा सायन्स. चौथा कोर्स आहे अक्षय ऊर्जा क्षेत्र. पाचवा कोर्स आहे स्किल बेस्ड आणि क्रिएटिव्ह प्रोफेशन्स. हे असे 5 महत्वाचे कोर्सेस मी आपल्यासाठी जीडी ऑलराउंडर या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. आपण या कोर्सेसचा नक्की विचार करा आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा. 10वी आणि 12वी पास नंतर गर्दीचा हिस्सा बनू नका. मी आर्ट्स घेतो, कॉमर्स घेतो, सायन्स घेतो, तो घेतोय म्हणून मी घेतो. तो घेतोय म्हणून तुम्हाला त्या पुढचं भविष्यात काय करिअर करायचं आहे, जर तेच पक्क जर करायचं असेल, तरच ते कोर्सेस निवडा. आणि जर आपल्याला कुठेतरी जर आधुनिक काळाच्या नुसार पुढे जायचं आहे आणि स्वतःच काय तर स्वतःच्या पायावर जर उभारायचं असेल, तर या दिलेल्या 5 कोर्सांचा विचार करा आणि स्वावलंबी व्हा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद, नमस्कार. आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.